आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तुझी मुदत संपली ना आता. एकत्र गावाला जायचं म्हणल्यावर शेरवानी नको का घालायला? कोणती घालू सांग? ये थांब थांब थांब. तुझ्यासाठी शालू बी आणलाय. ए पकड पकड. हा बघ, नाही आवडला का सांग. म्हणजे कसं आहे, हा शालू जर आवडला तर मग मी ही पिवळी शेरवानी घालन. मॅचिंग मॅचिंग येलो येलो. सरपंच, हा हे ठेवा तुमच्या जवळ, बाबू. कारण ह्याची काही बी गरज पडणार नाही. हो का? उद्याला या, तुमचा पहिला हप्ता घ्या आणि निघा. उद्या? हो. बघा आपली डील आहे. कसं आहे, उद्या जर हप्ता दिला नाही तुला माझ्या संग गावाला यावं लागेल. मी काय म्हणतो, तू उद्या तयार ये ना. नाही बॅग बिग घेऊन येते, कारण तुझं माझ्या संग गावाला जाणं कन्फर्म आहे. हो सरपंच. आई ग, कसं तसं होतंय तर पण बोलली ना. हे असं दिवसा ढवळ्या स्वप्न बघणं बंद करा की. त्याचं काय आहे ना ह्या जन्मात ना पुढच्या जन्मात मी कोणत्या बी जन्मात तुमच्याशी लगीन करणार नाही. उद्याला या, तुमचा हप्ता घ्या आणि निघा. आले मोठे शालू घेऊन. येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. माझ्या आवडीची पिवळी शेरवानीच घालन मी, आणि तुझा शालू बी हळदीसारखा पिवळा धमक. लय गोड दिसशील. आई ग, विचार करूनच गुदगुल्या आल्या. साहेब, आत येऊ? ये ना, ये बस. एक मिनिट. हा, काही नाही, तुला हे द्यायचं होतं. घे. हे काय? इन्सेंटिव्ह. आता जो प्रोजेक्ट आपण कंप्लीट केला त्यासाठी तुझी मेहनत केली त्याचं हे इन्सेंटिव्ह. उघडून बघ. आणि फक्त तेवढंच नाहीये, तुझा पहिला पगार. माझा पहिला पगार? हो. स्वानंदी, तुझं मुंबईला येणं सफल झालं बघ. असंच करून आता सरपंचाचे थोडे थोडे सगळे पैसे देऊन टाक, म्हणजे झालं. आणि पहिल्या पगारानिमित्त हे पेढे. हो साहेब, ह्याची काय गरज होती? नाही म्हणजे पगार माझा झालाय ना हो, मी दिले असते तुम्हाला. अगं असं कसं? आता तू घरापासून इतक्या लांब इथे एकटी जॉब करतेस, हॉस्टेलमध्ये राहतेस. जर घरी असतीस तर तुझ्या आईनं किंवा तुझ्या ताईनं पेढे आणलेच असते की पहिल्या पगाराचे. आता इथे मी आणलेत. साहेब, पण हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही नसता तर मी गाव सोडून मुंबईत येऊ शकले नसते. मी ही नोकरी पण करू शकले नसते. म्हणजे मी नोकरी करायचं धाडसच केलं नसतं. मी आधीच म्हटलंय स्वानंदी, तू डिझर्विंग आहेस म्हणून हा जॉब तुला मिळाला. मेन्शन नॉट. मेन्शन नॉट? हा, आता पेढे आणल्याबद्दल तू थँक्यू म्हणशील ना. बर, मग आता या थँक्यूच्या बदल्यात मी तुम्हाला काय द्यायचं? या थँक्यूच्या बदल्यात आपण एक काम करूया. आपण तुझ्या पहिल्या पगाराची मस्त पार्टी करूया. पार्टी? चालतंय की. आणि तसा बी हा माझ्या आयुष्यातला पहिला पगार झालाय, त्यामुळं लई मोठी पार्टी करूयात. मोठी पार्टी करूया. कांदा भजी आणि चहा. चहा आणि कांदा भजी, लई मोठी पार्टी. ती त्या दिवशी टपरी बघितली ना आपण, तिथं
तिथं लई मस्त कांदा भजी आणि चहा मिळते. टपरीवर कांदा भजी चहा, लई मोठी पार्टी. साहेब काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्लान मस्त आहे. कांदा भजी चहा टपरीवर, कमाल प्लान. आपण असंच करूया. डन. कधी जाऊया? तुम्ही म्हणाल तेव्हा. आजच. पगार आज मिळालाय, पार्टी पण आजच व्हायला पाहिजे ना. चालतंय की. होईल. तू काम लवकर संपवून घे आणि मला कळव, मग आपण एकत्रच जाऊ टपरीवर. येऊ मी? हो. आणि कॉंग्रॅट्स. थँक्यू बरं का. कांदा भजी चहा टपरी, मोठी पार्टी. थँक्यू दादा. साहेब गरमागरम चहा. हसायला काय झालं? मला हे असं चहाच्या टपरीवर चहा आणि भजी खातोय हे जर कोणी पाहिलं ना, तर त्यांना वाटेल की हा सुजित सरपोतदार बिघडला. साहेब मी पण ना येडी का खोळी आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला असं टपरीवर मी चहा आणि भजी खायला घेऊन आले. चला आपण जाऊया. चला. बस आधी माझं पूर्ण होऊ तर दे. हा सुजित सरपोतदार बिघडला असं लोकांना वाटेल. मला काय वाटतं माहितीये, हा सुजित सरपोतदार बदलला किंवा बदलतोय. आणि माझ्यात झालेला हा बदल मला बाबा खूप आवडतो. त्यामुळे थँक्यू बरं का. थँक्यू. आणि असं कोरडं नाही, म्हणजे तुमचा उसूल आहे ना, एक हात से दो एक हात से लो. इतक्या पटकन माझी भाषा बोलायला लागलीस असं म्हणत असशील तर हे घे माझा उसूल, मी पाळलाय. आवडलं? पण तुला खरं सांगू मी स्वानंदी, म्हणजे ह्याच्या आधी जेव्हा मला अशी चहा भजी वगैरे खावंसं वाटायचं ना, तेव्हा मी मॉमला सांगायचो. मॉम काय करायची,